हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश बी ग्लोबल. आज आपण रोजच्या वापरातील छोटे छोटे इंग्रजीचे सेंटेन्सेस शिकणार आहे. फ्रेंड्स, इंग्लिश बोलायला शिकताना सुरुवात ही छोट्या छोट्या सेंटेन्सनेच करा, कारण जर तुम्ही सुरुवातीलाच मोठं वाक्य बोलायला गेलात तर ते तुम्हाला बोलायला अवघड वाटेल आणि मग एकंदरीतच इंग्लिश भाषा खूप कठीण आहे आणि ती आपल्याला बोलायला जमणार नाही असं वाटायला लागेल. या उलट जर तुम्ही सुरुवात करत असताना छोटे छोटे सेंटेन्सने सुरुवात केली तर ते तुम्हाला बोलायला सुद्धा सोपं वाटेल आणि इंग्लिश बोलण्याबद्दल शिकण्याबद्दल तुमचा कॉन्फिडन्स हा आपोआपच वाढेल. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सेंटेन्स सांगणार आहे ते तुम्ही आजपासूनच तुमच्या रोजच्या बोलण्यात वापरा आणि आजपासूनच इंग्लिश बोलायला सुरुवात करा. आता या सेंटेन्सच्या मदतीने तुम्ही अजूनही अशाच प्रकारचे नवीन सेंटेन्स बनवू शकता आणि तुमच्या रोजच्या बोलण्यात वापरू शकता. चला तर मग पाहूया सेंटेन्सेस. मी रोज सकाळी 6 वाजता उठते. आय वेक अप ॲट 6 o'clock एव्हरी मॉर्निंग. I wake up at 6 o'clock every morning. तुझी झोप चांगली झाली का? Did you sleep well? Did you sleep well? आता उठ. Wake up now किंवा get up now. Wake up now किंवा get up now. लवकर तयार हो. Get ready quickly. Get ready quickly. उशीर करू नकोस. Don't be late. Don't be late. दरवाजा थोडासा उघडा ठेव. Keep the door ajar. Keep the door ajar. शाळेत जाण्याची वेळ झाली आहे. Time to go to school. Time to go to school. लाईट बंद कर. Switch off the light. Switch off the light. हे काम 1 तासाच्या आत पूर्ण कर. Finish this work within an hour. Finish this work within an hour. मला त्रास देऊ नको. Don't bother me. Don't bother me. तू माझ्याबरोबर थांब. You stay with me. You stay with me. तुझा अभ्यास कसा चालला आहे? How is your study going on? How is your study going on? चल आपण बाजारात जाऊया. Let's go to the market. Let's go to the market. मी थोड्या वेळाने येईन. I will come in a little while. I will come in a little while. तिला अभ्यास करू दे. Let her study. Let her study. विचार करून बोलत जा. Think before you speak. Think before you speak. तू आंघोळ केली का? Did you take a bath? Did you take a bath? ती खूप बडबड करते. She talks a lot. She talks a lot. माझा डोळा फडफडत आहे. My eye is fluttering. My eye is fluttering. पावसाळा सुरू होणार आहे. The rainy season is about to begin. The rainy season is about to begin. नीट नेटके लिही. Write neatly. Write neatly. आवाज करू नको. Don't make noise. Don't make noise. कपडे सुकायला टाक. Put the clothes to dry. Put the clothes to dry. मी तुझ्याबरोबर आहे. I'm with you. I'm with you. दूध फ्रीज मध्ये ठेव. Keep the milk in the fridge. Keep the milk in the fridge. पाणी वाया घालवू नको. Don't waste water. Don't waste water. नळ बंद कर. Turn off the tap. Turn off the tap. तुला सर्वात जास्त कोण आवडतं? Who do you like the most? Who do you like the most? खिडकी बंद कर. Close the window. Close the window. पडदे लाव. Draw the curtain. पडदे लाव म्हणजे जेव्हा पडदे आपले ओपन असतात खिडकीमध्ये तेव्हा पडदे ओढून घे या सेन्समध्ये ड्रॉ द कर्टन्स. पडदे लाव. मी तुम्हाला खूप चांगलं ओळखतो. I know you very well. I know you very well. मला चिडवू नको.
डोंट टीज मी. डोंट टीज मी. त्याने मला रडवलं. ही मेड मी क्राय. ही मेड मी क्राय. मला तुझी मदत हवी आहे. आय नीड युअर हेल्प. आय नीड युअर हेल्प. कृपया तू निघून जा. प्लीज यू लीव. प्लीज यू लीव. तू आजारी आहेस का? आर यू सिक? आर यू सिक? उलट बोलणं बंद कर. स्टॉप आर्ग्युइंग बॅक. स्टॉप आर्ग्युइंग बॅक. तुझ्याकडे वेळ आहे का? डू यू हॅव टाइम? डू यू हॅव टाइम? मला खाली उतरवा. टेक मी डाऊन. टेक मी डाऊन. तुम्हाला माझा नंबर कसा भेटला? हाऊ डिड यू गेट माय नंबर? हाऊ डिड यू गेट माय नंबर? तो सकाळपासून खेळत आहे. ही हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. ही हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. मी कसा तरी इथे पोचलो. आय गॉट हिअर समहाव. आय गॉट हिअर समहाव. तू पोचल्यानंतर फोन कर. कॉल आफ्टर यू रीच. कॉल आफ्टर यू रीच. मला पुन्हा पुन्हा फोन करू नको. डोंट कॉल मी ओव्हर अँड ओव्हर. डोंट कॉल मी ओव्हर अँड ओव्हर. मी पायी आले. आय केम ऑन फूट. आय केम ऑन फूट. मला झोप येत आहे. आय एम फीलिंग स्लीपी. आय एम फीलिंग स्लीपी. डब्याचं झाकण बंद कर. क्लोज द लीड ऑफ द कंटेनर. क्लोज द लीड ऑफ द कंटेनर. कपडे कपाटात ठेव. Put the clothes in the closet. Put the clothes in the closet. कपड्यांच्या घड्या घाल. Fold the clothes. Fold the clothes. माझा पेन सापडत नाही. I can't find my pen. I can't find my pen. दरवाजाची कडी लाव. Bolt the door. Bolt the door. तयार हो आणि माझ्याबरोबर चल. Get ready and come with me. Get ready and come with me. बूट घाल. Put on your shoes. Put on your shoes. गाडीमध्ये बस. Get in the car. Get in the car. जेवण वाढ. Serve the food. Serve the food. तुम्ही काय घ्याल? चहा की कॉफी? What would you like? Tea or coffee? What would you like? Tea or coffee? मला एक ग्लास थंड पाणी दे. Give me a glass of cold water. Give me a glass of cold water. तो खिडकीतून डोकावत आहे. He is peeping through the window. He is peeping through the window. असं वाटतंय तुला काहीच समजलं नाही. It seems you didn't understand anything. It seems you didn't understand anything. मागे सर. Step back. Step back. मी बाहेर फेरफटका मारून येऊ का? Can I step out for a walk? Can I step out for a walk? मागे बघ. Look behind you. Look behind you. मी हे मुद्दाम केले नाही. I didn't do it on purpose. I didn't do it on purpose. माझ्याकडून हे चुकून घडले. I did this by mistake. I did this by mistake. ही साडी फाटलेली आहे. This saree is torn. This saree is torn. उद्या सकाळी मला लवकर उठव. Wake me up early tomorrow morning. Wake me up early tomorrow morning. माझ्याबरोबर हुशारी करू नकोस. Don't be smart with me. Don't be smart with me. मी घाई गडबडीत विसरले. I forgot in haste. I forgot in haste.
मी आता ऑफिसमधून निघणारच होते. आय वॉज जस्ट अबाउट टू लीव्ह द ऑफिस. आय वॉज जस्ट अबाउट टू लीव्ह द ऑफिस. याचा अर्थ काय आहे? व्हॉट डज इट मीन? व्हॉट डज इट मीन? मी पडता पडता वाचले. आय नॅरोली एस्केप्ड फॉलिंग. आय नॅरोली एस्केप्ड फॉलिंग. तुझं डोकं माझ्या खांद्यावर टेकवू नको. डोंट लीन युअर हेड ऑन माय शोल्डर. डोंट लीन युअर हेड ऑन माय शोल्डर. मला घरी सोड. ड्रॉप मी ऑफ ॲट होम. ड्रॉप मी ऑफ ॲट होम. डोळा मारू नको. डोंट विंक. डोंट विंक. मला बाजारात घेऊन चल. टेक मी टू द मार्केट. टेक मी टू द मार्केट. राधाला वाचता पण येत नाही. राधा कांट इवन रीड. राधा कांट इवन रीड. कोणाची वाट बघत आहेस? हू आर यू वेटिंग फॉर? हू आर यू वेटिंग फॉर? मी काल येणार होतो. आय वॉज गोइंग टू कम येस्टरडे. आय वॉज गोइंग टू कम येस्टरडे. शिव्या देऊ नको. डोंट अब्यूज किंवा डोंट कर्स. डोंट अब्यूज किंवा डोंट कर्स. मी तुझ्यासाठी काय करू शकतो? व्हॉट कॅन आय डू फॉर यू? व्हॉट कॅन आय डू फॉर यू? नक्कीच काहीतरी आहे. देर इज डेफिनेटली समथिंग. देर इज डेफिनेटली समथिंग. हे मनावर घेऊ नको. डोंट टेक इट टू हार्ट. डोंट टेक इट टू हार्ट. तुझा फोन वाजतोय. युअर फोन इज रिंगिंग. युअर फोन इज रिंगिंग. माझ्या मते तो एक चांगला शिक्षक आहे. इन माय ओपिनियन ही इज अ गुड टीचर. इन माय ओपिनियन ही इज अ गुड टीचर. कपात चहा ओत. पोर टी इंटू द कप. पोर टी इंटू द कप. तुला तयार व्हायला किती वेळ लागेल? हाऊ लॉंग विल इट टेक यू टू गेट रेडी? हाऊ लॉंग विल इट टेक यू टू गेट रेडी? तुझं डोकं वापर. यूज युअर ब्रेन. यूज युअर ब्रेन. ती काल मला मार्केटमध्ये भेटली. शी मेट मी ॲट द मार्केट येस्टरडे. शी मेट मी ॲट द मार्केट येस्टरडे. हट्टीपणा करू नको. डोंट बी स्टबन. डोंट बी स्टबन. तू पुस्तक उलटे पकडले आहेस. यू आर होल्डिंग द बुक अपसाइड डाऊन. यू आर होल्डिंग द बुक अपसाइड डाऊन. तू रोज व्यायाम करायला पाहिजे. यू शुड एक्सरसाइज एव्हरी डे. यू शुड एक्सरसाइज एव्हरी डे. तुम्ही मला हे परत समजावू शकता का? कॅन यू एक्सप्लेन दिस टू मी अगेन? कॅन यू एक्सप्लेन दिस टू मी अगेन? तुम्ही खूप दयाळू आहात. यू आर व्हेरी काइंड. यू आर व्हेरी काइंड. त्याने मला पार्टीला बोलावले आहे. ही हॅज इन्व्हायटेड मी टू द पार्टी. ही हॅज इन्व्हायटेड मी टू द पार्टी. बिछाण्यावरून खाली उतर. गेट ऑफ द बेड. गेट ऑफ द बेड. तिला खूप जास्त ताप आहे. शी हॅज अ व्हेरी हाय फीवर. शी हॅज अ व्हेरी हाय फीवर. बहाणे देऊ नको. डोंट मेक एक्सक्युजेस. डोंट मेक एक्सक्युजेस. त्याचे वडील मला ओरडले. हिज फादर स्कोल्डेड मी. हिज फादर स्कोल्डेड मी. मी केसांना तेल लावत आहे. आय एम अप्लाइंग ऑइल टू माय हेअर. आय एम अप्लाइंग ऑइल टू माय हेअर. लक्ष देऊन ऐक. लिसन केअरफुली. लिसन केअरफुली. फ्रेंड्स, मी अशाच प्रकारे डेली यूज सेंटेन्सेसचे व्हिडिओज घेऊन येणार आहे, ज्यामध्ये मुलांबरोबर बोलली जाणारी वाक्य, किचनमध्ये बोलली जाणारी वाक्य, किंवा पिकनिकला गेल्यानंतर, रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर, किंवा शॉपिंग करताना, किंवा ऑफिसमध्ये बोलली जाणारी वाक्य, असे वेगवेगळे विषय असणार आहेत. तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. थँक्यू.